लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं चलेगा। आम्ही कधीच कोणाची बरोबरी करत नाही, कारण की देवाने जे आम्हाला दिलंय ते भाल्या भाल्यांच्या नशिबात नाही। कधीच कोणाला कमी नका समजू, कारण 5 रुपयाचा पेन सुद्धा कोटीचे चेक लिहितो। करा हो, पण प्रेमात पडू नका, कारण पडणारी प्रत्येक गोष्ट तुटत असते। तुम्हाला जर खेळ खेळता येत असेल ना, तर आम्हाला पण खेळ बदलता येतो। लावा ताकद। गायीत आई दिसते, कावळ्यामध्ये बाप दिसतो, दगडामध्ये देव दिसतो, पण माणसात माणूस की नाही। वा रे दुनिया। आपण म्हणतो ना की आपण आपलं पहिलं प्रेम विसरू शकत नाही, मग लोक आपल्या आई बापाला कसं काय विसरतात? हे प्रत्येक मराठी माणसासाठी स्वतःच्या राज्यात पावले म्हणून राहू नका। महाराष्ट्रात आताय मराठी हक्काने नाही, माझानी बोलला। थोडं फेमस होण्यासाठी जर तुम्ही पोरींची इज्जत काढत असाल ना, फेमस तर तुम्ही नक्की होताल, पण जी इज्जत तुम्हाला भेटायची ना, ती तुमच्या आई बहिणीकडून पण नाही भेटायची। स्वतः फेमस होण्यासाठी मला बदनाम करणाऱ्यांनो, हे तुमच्यासाठी। तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की, मैं जब जब बिखरा हूँ दुगनी रफ्तार से निखरा हूँ। स्वतःच्या बहिणीला कोण काय बोलले की राग येतो, आणि दुसऱ्याच्या बहिणीला छेडायला जेवानी बाहेर येते। वाह रे मारदा। भारत जर आपल्या स्वतःच्या मनाशी असेल ना, तर आपणच आपलं श्रीकृष्ण आणि आपणच आपला अर्जुन व्हावं लागतं। पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर चमकतो, शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो। थेंब तोच असतो, फरक असतो फक्त सोबतीचा। आमच्या पाठीमागे बोलणार रे माग बिगे काय नाही, छपरी एक नंबरचे। या छपरी लोक नमस्ते। जे पेरले तेच उगवणार, फक्त आपल्या कर्माशी प्रामाणिक राहा, कारण जेव्हा कर्म वसुलेला येतं ना, तेव्हा कोणाचाच वशीला चालत नाही। भावकीतली 4 लोक तेव्हाच सोबत येतात जेव्हा 5वा खांद्यावरती असतो। बाहेर देशात नवीन सिम घेतल्यानंतर हाय, दिस इज माय न्यू नंबर, प्लीज सेव्ह इट। आणि आपल्या इथं नवीन सिम घेतल्यानंतर हॅलो, पोलीस स्टेशन मधून बोलतोय। समोर संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं। रडलात तर संकट तुम्हाला संपून टाकेल, आणि लढलात तर तुम्ही संकटाला संपून टाकाल। आयुष्य हे एक खेळासारखं आहे, एकतर जिंकताल नाहीतर मग शिकताल। मित्रा, प्रत्येकाचा दिवस येतो, तुम्ही किती जरी मोठे शिकारी असला ना, तुमचा पण शिकार एक दिवस नक्की होणार। आपल्या आयुष्यात एक पत्ता असा ठेवा जो आपल्या अख्खी हरलेली बाजी जिंकू शकतो। निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं अभिनंदन। फक्त एवढीच अपेक्षा की जसं मागच्या 15 दिवसात कार्यकर्त्यांना जी इज्जत दिली ना, तीच इज्जत पुढील 5 वर्ष पण भेटले तर बरं होईल। शब्दाची निवड चुकली की वाक्य बिघडतं, आणि माणसाची निवड चुकली की पूर्ण आयुष्य। मुलगी हो बोलली तर चांगली, आणि नाही बोलली तर फालतू। वा रे दुनिया। अपमानाचं पुस्तक मी पण लिहिलंय, वेळ येऊ द्या शेठ, सगळ्यांच्या पावत्या पाडणार। जवानीमध्ये एवढे मॅटर कांड धिंगाणा करा ना, क्या तर पण जवानीचे किस्से सांगण्यात गेलं पाहिजे। जीवनात अनुभव एक असा कठोर शिक्षक आहे जो आधी परीक्षा घेतो आणि नंतर शिकवतो।